वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित, रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दिंडोरीजवळच्या करंजी या गावात. इथे दत्तांचं एकमेव मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये दत्तात्रयांची पद्मासनाधीस्थ अशी मूर्ती आहे. आणि हे करंजी गाव हे कर्दम ऋषींचं आश्रम म्हणूनही प्रसिद्ध आहे आणि हेच दत्तात्रयांचं आजोळ पण आहे. खूप सुंदर निसर्गरम्य असा हा परिसर आहे. तर चला आपण दत्तात्रयांचं दर्शन घेऊ आणि ह्या मंदिराचा, या परिसराचा फेरफटका आपण करू. त्रेतायुगात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या भर मध्यान्ही महर्षी यात्री आणि महाप्रतिव्रता साध्वी अनुसूया यांच्या सुपुत्र रूपाने भगवान दत्तात्रयांनी अवतार धारण केला. साक्षात लक्ष्मी मातेचे पुत्र असलेल्या कर्दम मुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी यात्रींची पत्नी महासाध्वी माता अनुसूया. आत्री मुनींचे ज्ञान, तपसामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दम मुनी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनुसूया या सौंदर्यवती सुशील कन्येचा आत्री मुनींशी विवाह लावून दिला. अनुसूया म्हणजेच असूयारहित अशा या महान सती श्री अनुसूयेचं माहेर अर्थात श्री दत्तप्रभूंचे आजोळ. दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेले हे दिंडोरी जवळील करंजी गाव. याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते. साक्षात श्रीकृष्णांनी ज्यांचं वर्णन सिद्धानांद कपिलो मुनी असं केलंय, त्या कपिल मुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे. मठ परिसरात अनेक मंदिरं आहेत. आपण सुरुवात करत आहोत श्री गजाननांपासून. श्री गजाननांची ही जवळजवळ 4 फूट उंचीची ही मूर्ती मन अतिशय प्रसन्न करून जाते. करंजीला असलेली श्री दत्तप्रभूंची पद्मासन स्थित मूर्ती अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. संपूर्ण भारतामधून इथे ही मूर्ती पाहायला मिळते. प्रत्यक्ष गंगामाईंनं श्री दत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्री शिवदया स्वामींना प्रसाद स्वरूपात दिलेली आहे. मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम 1 वीत उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती विलोभनीय दिसते. सकाळचे जवळजवळ 9 वाजलेले होते. मुख्य गाभाऱ्याला असलेलं हे एक लोखंडी फाटक, पण तेही उघडण्याची इथल्या व्यवस्थापनाला तसदी नव्हती. त्याबाबतची उदासीनता दिसून आली. मठाचे संस्थापक श्री स्वामी शिवदयाजी महाराज गिरीजी आणि रामचंद्र महाराज ब्रह्मचारी यांच्याबद्दलची माहिती इथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे. श्री रामचंद्र महाराज ब्रह्मचारी यांची जिवंत समाधी इथे आहे आणि त्यांची मूर्ती सुद्धा अतिशय जिवंत अशी आपल्याला दिसून येते. श्री स्वामी शिवदयाजी महाराज यांनी तपश्चर्या करून गंगा मातेला प्रसन्न केलं आणि इथे गंगा माता अवतरली.
तिचंच हे मंदिर आणि ह्या गंगा मातेनेच श्री दत्तांची ही मूर्ती शिवदया स्वामींना दिली असंही म्हटलं जातं. मंदिर परिसरात श्री सुभाष गिरीजी महाराज यांचीही जिवंत समाधी आहे आणि त्यांचीही मूर्ती अतिशय जिवंत आहे. मठाचे संस्थापक स्वामी शिवदयाजी महाराज यांनी इथे जिवंत समाधी घेतली. त्यांची समाधी इथे आहे आणि समाधीस्थळी शिवलिंग आणि नंदी महाराज आपल्याला बघायला मिळतात. अतिशय पवित्र आणि पावन असं हे स्थळ आहे. इथे येऊन खरोखरच मनाला शांतता आणि समाधान लाभते. एकदा स्वामी शिवदयाजी महाराज यांना भेटायला एक जोडपे आलेले होते. स्वामीजी त्यांची नित्यकर्मे आणि उपासना विसरून त्या जोडप्याची अवभगत करत होते. जोडपे गेल्यानंतर सगळ्यांनी स्वामी शिवदयाजी महाराज यांना विचारले की हे कोण? तर त्यांनी सांगितले साक्षात रुक्मिणी आणि पांडुरंग इथे आपल्याला भेटायला आलेले होते. त्यामुळे विठ्ठलाचं एक सुंदर मंदिर या मठ परिसरात आपल्याला बघायला मिळते. मंदिर परिसरात श्री दत्तात्रयांच्या पादुकाही आपल्याला बघायला मिळतात. मंदिर परिसर अतिशय निसर्गरम्य आणि विलोभनीय आहे. इथे आणखीन एक आश्चर्य सांगितले जाते की परिसरात असलेले सगळे कुत्रे दुपारी 12च्या आरतीला देवाच्या गाभाऱ्यात आत जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात. हाही खरंच इथला एक चमत्कारच. मित्रांनो, फारसी प्रसिद्ध नसलेली किंवा अपरिचित असलेली पण तितकीच वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं घेऊन मी आपल्या भेटीला येत असतो. लोकांपर्यंत अशा ठिकाणांचा प्रचार प्रसार व्हावा हा या व्हिडिओ मागचा उद्देश असल्याने
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।